बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे दोन गटात राडा होऊन 2 ते 3 ठिकाणी हाणामारीच्या घटना समोर आल्या आहेत। या मारहाणीत भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह 6 जणांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी ही माहिती दिली आहे। याबाबत प्राप्त माहितीनुसार जालना जिल्ह्यातील गोद्री या गावात या युवकांच्या लग्नामध्ये नाचत असताना वाद झाला आणि या वादाचे रूपांतर दुसऱ्या दिवशी या राड्यात झाले। त्या ठिकाणी काही लोकांनी हा वाद शांत केला, परंतु हा राग मनात धरून आज एका टोळीने धनगरवाड्यातील तरुणांना मारहाण केली। यावेळी भाजपा युवा नेते नंदू लवंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली। काल रात्री मी पुण्याहून आलो आणि मी घरी झोपेला असताना बाहेरून एकदम जोराजोरात आवाज आला। मग काहीतरी भांगूर झालं। मी ते पाहता समजा गाडीजवळ म्हणजे बाहेर निघलो आणि इकडून 50-100 लोक आले आणि त्यांनी डायरेक्ट दगडं मारणं सुरू करून दिली। माझ्यावर अटॅक केला। माझी गाडी फोडली आणि माझ्या गाडीतून 2 लाख रुपये घेऊन पण गेले। कोण लोक होते? गावातलेच होते, पाटील मोहल्ल्यातले 50-60। वाद कशामुळे झाला? मला काहीच कल्पना नाही। मी डायरेक्ट घरातून बाहेर गेलो, त्याला आहे ना गाड्यात पैसे ठेवताना पाहिलं होतं कोणतरी, मग ते निमित्तच झालं जाईल काहीतरी। ते तिकडून आले पोरं तर आमच्या इकडे त्या गल्लीतली पोरं होते की 10-12 जण, तिकडून आले 50-100 जण डायरेक्ट दगडं इकडे मारत विटा मारल्या, काही कुऱ्हाडी सरवटे हातात त्यांच्या। हे पोर इकडे पळत सुटली। मी आलो बाहेर, मला मारलं, गाडी फोडली, पैसे घेऊन फरार झाले। जखमी किती आहे? 5 जणांना लागला आमच्या पोराला। आता तुम्हाला सोपामा भाऊचे तो बी घरीच होता ना, तो बाहेर आला। बाकीचा गणेश भूती राहता ते बाहेर आले, मग ती कोणी बारीक पोरायच्या किती बांगडी होत्या। देऊळघाटच्या बस स्टँडवर ऋषिकेश सुसर या युवकाला 8 ते 10 जणांनी जबर मारहाण केली। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। घटनेची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी बंदोबस्त घेऊन घटनास्थळ गाठले व परिस्थिती नियंत्रणात आणली। तसेच अतिरिक्त पोलीस बल गावात तैनात करण्यात आले आहे।